नमस्कार. तेजल्स हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. कोबी मंचुरियनची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी मी इथे फ्रेश कोबी घेतला आहे. तो आपल्याला बारीक किसून घ्यायचा आहे. मंचुरियनमध्ये बाकीचे इंग्रिडियंट्स पण असतात, म्हणून मी इथे अर्धाच कोबी किसणार आहे. कोबी किसण्याऐवजी तुम्ही कोबी बारीक चॉप करून घेऊ पण शकतात, पण मग तो किती बारीक पाहिजे आहे ते तुम्हाला मी दाखवते. तुम्ही बघत असाल एवढा बारीक आपल्याला कोबी पाहिजे आहे व तुम्ही तो चॉपरने कट केला तरी चालेल. आता मंचुरियनसाठी इथे आपला कोबी रेडी झाला आहे. आता या कोबीमध्ये जे पाणी असतं ना एक्स्ट्राचं, ते पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी मी इथे अर्धा गाजर किसून टाकला आहे व आता हे पाणी आपल्याला हाताने प्रेस करून काढून घ्यायचं आहे. मी तर पाणी काढता काढता त्याचे लाडूच बनवले. आता जे पाणी आपण काढलं आहे ना, याचं तुम्ही सूप बनवू शकतात किंवा तुम्हाला याच रेसिपीमध्ये ग्रेव्ही हवी असेल तर यात कॉर्नफ्लॉवर ॲड करून ग्रेव्ही तयार होईल. पण आमच्या घरात ड्राय व क्रिस्पी मंचुरियनच आवडतात. इथे आपण कोबीचं पाणी काढून घेतल्यामुळे आपल्याला जास्त पीठ वापरावं लागत नाही. कमी पिठामध्ये भाजी जास्त व पीठ कमी, पटकन बॉल्स आपले रेडी होतात. यात मी अद्रक व लसूण बारीक कट करून घेतलेले होते ते ॲड केले. नंतर कोथिंबीर ॲड केली व आपले मसाले मी इथे 1 चमचा लाल तिखट ॲड केलं, थोडी हळद ॲड केली, नंतर अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतला. आता यात आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं. मीठ ॲड केल्यानंतर यातही मी सॉसेस ॲड करून घेणार आहे. 1 चमचा रेड चिली सॉस व 1 चमचा टोमॅटो सॉस. यात आपण रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस ॲड केल्यामुळे या मंचुरियनला खूप छान टेस्ट येते. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. आणि यात मी 1 पळी तेल ॲड करते. तेल ॲड केल्यामुळे मंचुरियन आतपर्यंत छान शिजतात. नंतर मी इथे 1 वाटी कॉर्नफ्लॉवर आणि 1 वाटी मैदा घेतला आहे. आता मैदा आपल्याला जास्त वापरायचं आहे आणि कॉर्नफ्लॉवर कमी वापरायचं आहे. मी इथे 1 वाटी मैदा मला ते डो तयार करण्यासाठी लागला होता. 1 वाटीतलं थोडंसं उरवून ठेवलं होतं. नंतर अर्धा वाटीपेक्षा कमी कॉर्नफ्लॉवर मला लागलं होतं हे पीठ मळून घेण्यासाठी. आपल्याला पिठाचे फक्त छान गोळे तयार होतील एवढंच पीठ ॲड करायचं आहे, जास्त पीठ ॲड करायचं नाही आहे. पीठ म्हणजे मैदा आणि कॉर्नफ्लॉवरच, जास्त ॲड करायचं नाही आपल्याला. त्याचे बॉल्स तयार होतील एवढंच पीठ ॲड करायचं आहे. तुम्हाला आता पुढे दाखवतेच मी. इथे आपला डो आता रेडी झाला आहे. याचे आपण बॉल्स तयार करून दाखवते मी तुम्हाला. जास्त घट्ट नाही, अगदीच पातळही नाही. हे बघू शकता तुम्ही. असे छान बॉल्स तयार करून घेते मी छोटे छोटे आकाराचे आणि ते एका प्लेटमध्ये ठेवून घेतले. नंतर मी इथे शेजारीच कढईत तेल गरम करत ठेवलं आहे. तेल गरम करत असताना मी गॅसचं फ्लेम हाय ठेवलं आहे. आपल्याला पूर्ण छान तेल गरम करून घ्यायचं आहे. अगदीच जास्त कडकडीत गरम पण नाही करायचं आहे आणि अगदीच थंड असं पण ठेवायचं नाही आहे. तेलात टाकल्यानंतर तेलाचे छान असे बुडबुडे उडतील एवढं तेल आपल्याला ठेवायचं आहे. नंतर मी इथे गॅसचं फ्लेम लो केलेलं नाही आहे, हायच ठेवायचं आहे आपल्याला. आणि हे तळत असताना आपल्याला लगेच चमचा लावायचा नाही आहे. एक बाजू व्यवस्थित तळू द्यायची. ती खालची जी बाजू आहे ती छान तळून झाली की मग नंतर आपल्याला अलट करून ते सगळ्या बाजूने छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. अलट पलट केल्यानंतर आपल्याला गॅसचं फ्लेम लो ठेवायचं आहे. लो फ्लेमवर आपल्याला आतपर्यंत छान शिजतील म्हणून लो फ्लेमवर अलट पलट करून हे मंचुरियन्स छान तळून घ्यायचे आहे. तुम्ही बघालच याचा असा लालसर रंग आला की ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. आणि अशाच प्रकारे मी पुढचे पण मंचुरियन बॉल्स तळून घेते. तुम्हाला एक मंचुरियन बॉल मी तोडून दाखवते. बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम छान सॉफ्ट मऊ आणि आतपर्यंत छान शिजतात हे बॉल्स. आता तुम्ही बघत असाल मी मंचुरियन तळून घेण्यासाठी लोखंडी कढई वापरली आहे. तर आपण जेव्हा बाहेर मंचुरियन खातो हॉटेलमध्ये तर त्याला छान स्मोकी फ्लेवर असतो. तो का असतो तर ते लोखंडी कढईत करतात. म्हणून मी इथे आज लोखंडी कढई वापरली मंचुरियन करून घेण्यासाठी. नंतर मी मंचुरियनला फोडणी देण्यासाठी पण लोखंडीच कढई वापरणार आहे. यात मी जिरे घातले, मोहरी घातली, एकदम बारीक कट केलेली हिरवी मिरची ॲड केली, त्यात बारीक कट केलेला लसूण व अद्रक ॲड केलं. हे आपल्याला छान ब्राऊन रंग येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. यातही मी थोडं मीठ ॲड केलं त्यामुळे ते पटकन परततं.
यात आपल्याला सॉसेस ॲड करून घ्यायचे. मी इथे 1 चमचा सोया सॉस घातला आहे, 2 चमचे टोमॅटो सॉस व 2 चमचे रेड चिली सॉस ॲड केला आणि हे सॉसेस ॲड करून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. यात 1 चमचा व्हिनेगर ॲड केलं. तुम्हाला जर ग्रेव्ही तयार करायची असेल ना, तर सुरुवातीला आपण जे कोबीचं पाणी काढून घेतलं होतं त्यात थोडंसं कॉर्नफ्लोअर ॲड करायचं व ते पाणी यात ॲड करायचं, म्हणजे याची प्युरी तयार होईल. पण आमच्याकडे असे क्रिस्पी बॉल्सच आवडतात, त्याला छान मस्त सॉसेस लागलेले क्रिस्पी बॉल्स आमच्या घरात खूप आवडीने खातात, म्हणून मी असेच करते आणि छान लागतात. तुम्ही पण करून बघा. आणि यात मी फक्त आता कांदा ॲड करेल आणि कोथिंबीर ॲड करेल आणि एका प्लेटमध्ये सर्व करून घेईल. कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे मंचुरियन बॉल्स मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेतले. यमी क्रिस्पी मंचुरियन बॉल्स खाण्यासाठी रेडी झाले आहे. मी तुम्हाला एक बॉल टेस्ट करून दाखवते. खूपच छान झाला होता. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.